बीडमध्ये राखेतून गुंड तयार होतात। संतोष देशमुख हत्येवरून राज ठाकरेंनी हा निशाणा साधलाय। देशमुखांच्या हत्येवरून जातीय राजकारण सुरू आहे। मराठा वंजारी वाद निर्माण केला जात असल्याचा आरोप राज ठाकरेंनी केलाय। बीडमधल्या सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणावरून राज ठाकरेंनी हा हल्लाबोल केलाय आणि आतापर्यंत राखेतून फिनिक्स पक्षाप्रमाणे भरारी घेतल्याचं ऐकलं होतं। मात्र बीडमध्ये राखेतून गुंड तयार होत असल्याचं राज ठाकरेंनी म्हटलंय। बीडमध्ये वंजारी विरुद्ध मराठा असा हा वाद जाणीवपूर्वक तयार केला जात असल्याचा आरोपही राज ठाकरे यांनी केलाय। आज त्या बीडला जे झालं ते संतोष देशमुख काय बिचारे त्यांना काय किती घाणेरड्या पद्धतीने मारावं, किती घाणेरड्या पद्धतीने मारावं। पर तुमच्या अंगामध्ये नसामध्ये जर एवढी क्रूरता भरलेली असेल ना, मी दाखवीन जागा, तिथे जा। म्हणजे मी आजपर्यंत ऐकलं होतं की राखेमधनं फिनिक्स पक्षी उभारी घेतो। आमच्या बीडमध्ये राखेतनं गुंड तयार होतात। विषय होता पैशांचा, विषय होता खंडणीचा, विरोध होता खंडणीला विरोध करणाऱ्यांचा। आम्ही लेबल काय लावली? वंजाऱ्याने मराठ्याला मारलं। त्याच्यात वंजाऱ्यांचा काय संबंध आणि मराठ्यांचा काय संबंध? कशात गुंतून पडतोय आपण? देशमुखांच्या हत्येवरून जातीय राजकारण सुरू आहे असं राज ठाकरेंनी हा हल्लाबोल केला। मराठा वंजारी वाद हा निर्माण केला जातोय असा आरोप त्यांनी केला। काल गुढीपाडव्यानिमित्तानं जो मनसेचा मेळावा होता त्यामध्ये अनेक मुद्द्यांवर राज ठाकरे यांनी भाष्य केलं आणि त्यामध्ये जो सध्या संतोष देशमुख हत्या प्रकरण राज्यभर गाजतं आहे आणि त्यावरून कसं राजकारण सुरू आहे या संदर्भात त्यांनी भाष्य केलं। मराठा वंजारी हा वाद मुद्दामहून निर्माण केला जातो आहे। बीडमध्ये राखेतून गुंड तयार होतात असा घणाघाती आरोप त्यांनी केला। तर राखेतून फिनिक्स पक्षाप्रमाणे भरारी घेता येतं हे वाचलेलं होतं, हे पाहिलेलं होतं। मात्र राज ठाकरेंनी हा हल्लाबोल करताना म्हटलंय बीडमध्ये राखेतून गुंड तयार होतात आणि संतोष देशमुख हत्येवरून राज ठाकरेंनी हा निशाणा साधलेला आहे। देशमुखांच्या हत्येवरून जातीय राजकारण सुरू आहे असं त्यांनी म्हटलंय।